15 ऑगस्टला विविध मनपा क्षेत्रात मांसाहार बंदीवरून महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले। कारण स्वातंत्र्य दिनी मटण चिकनवरील बंदी अयोग्य असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली आहे, तर भाजपने मात्र काँग्रेसच्या काळातील निर्णयाचा दाखला देत अप्रत्यक्षरित्या या निर्णयाचं समर्थन केलंय। तर तिकडे शिंदेंच्या शिवसेनेने मांसाहारावरील बंदी असू नये अशी भूमिका घेतली, त्यामुळे यावरून महायुतीत मतभेद चव्हाट्यावर आलाय। महाराष्ट्र दिनाला 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे। म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बकरं कापतात आणि तो कार्यक्रम साजरा करतात किंवा जेवण घालतात, अशा पद्धतीचं चालतं। पण मी माहिती घेतो, पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्वाच्या आहेत, परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेस त्यावेळेस त्या विषयाकडे त्या अँगलनी बघावं। परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा अशा बाबतीतला मांसाहाराचाच असतो की हा निर्णय 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय 1988 मध्ये काँग्रेस सरकार होतं। 12 मेला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्या दिवशी निघालेला हा GR आहे। 7 दिवस त्यावेळी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला, त्यामध्ये 15 ऑगस्ट रोजचा एक दिवस आहे। त्यानंतर महिनाभरात शरद पवार हे मुख्यमंत्री झाले आणि 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय पहिल्यांदा अंमलात आणला गेला, तो शरद पवार मुख्यमंत्री असताना। मग आता या निर्णयावरती आगपाकड करायचं कारण काय? काही आदेश काढते आणि त्या दिवशी कत्तलखाने बंद, त्या दिवशी कत्तलखाने बंद, ह्या सर्व गोष्टी बंद व्हायला पाहिजे। 2 दिवसासाठी सरकारसोबत आम्ही उभे आहोत आणि 363 दिवस हे कत्तलखाने सुरू असायला पाहिजे अशी माझी मागणी आहे। पण दादा बरोबरच म्हणतात, दादा फक्त मीडियासाठी बोलले का तुम्ही प्रशासनाचा आणि तुमच्या पदाचा वापर करून जे तुम्ही म्हणताय ते करून दाखवायचं असेल तर प्रशासनाला त्या ठिकाणी सांगा। बघा, आज कोणाला काय खायचं ते खाऊ द्या ना, कोणाला व्हेज शाकाहारी राहायचं शाकाहारी राहतील, कोणाला नॉनव्हेज राहायचं राहतील। आज काय होतंय की हे भाजपचे लोक फक्त एक सिंबॉलिक राजकारण करून म्हणजे दिखावा आपल्याला करायचं, बघा आम्ही बंद पाडलं, आम्ही नॉनव्हेज खाऊन दिलं नाही। अरे हेले काय कोणाचं पोट भरणार आहे का? आत्महत्या शेतकऱ्यांच्या थांबणार आहेत का? युवांना नोकऱ्या मिळणार आहेत का? महिला सुरक्षेचा विषय सुटणार आहे का? पण काय झालंय, भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना नुसतं एक प्रतिकात्मक राजकारण करायची सवय लागलेली आणि त्याचाच हा एक भाग आहे। पण दादांनी जी स्टेटमेंट दिले, फक्त स्टेटमेंट न राहता त्यांनी त्यांचा पदाचा वापर करून प्रशासनाला जे कोणी बंद ठेवत आहेत नॉनव्हेजचं त्याच्यावर तिथं कारवाई त्यांनी केली पाहिजे। करणारी लोक आहोत। आपलं पूर्वज मास्य भक्षण करत होते, अनादी काळापासून आपण मास्य भक्षण करत आहोत। अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्यवादाचा पगडा आणून ठेवायचा आणि मासावरती बंदी आणायची, हे कारण नाही। सणासुदीला उत्सव कसा साजरा केला जातो बहुजनांच्या घरामध्ये? तर मटण आणलं जातं, मच्छी आणली जाते, कोंबडी कापली जाते। सत्ताधारी पक्षातले एक ज्येष्ठ नेते सुद्धा म्हणाले की कुठलाही उत्सव, कुठलाही सण, कुठलाही राजकीय प्रोग्राम कसा साजरा केला जातो? तर म्हणाले बकरं कापली जातं।